350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक राजा होऊन गेला, ज्या राजानं तुमचा, माझा आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीचा भविष्यकाळ बदलला, ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती आजही तुमच्या माझ्या अंगातलं रक्त सळसळतं, आजही त्या रक्ताला उभान फुटतं, येणाऱ्या प्रत्येक काळाला प्रेरणा मिळते. नेमकं छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे तरी काय? आज तुम्ही आणि मी कार्यक्रमाला का उपस्थित राहिलोय? का एखाद्या सरदाराची जयंती आजपर्यंत नाही साजरी केली गेली? का एखाद्या बादशाची जयंती साजरी नाही केली गेली? का 350 वर्ष झाली आजही आपण महाराजांना पुजतो, महाराजांना जपतो? का? याचं कारण फार फार वरवरते. पण 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांना या मातीमधून जाऊन, 350 वर्ष झाली छत्रपती संभाजी महाराजांना या मातीमध्ये जाऊन, पण राजा जिवंत असताना सुद्धा शंभू राजांना या मातीमध्ये बदनामीच्या आगीतून जावं लागलं. पण महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा या महाराष्ट्राला ज्या राजानं स्वाभिमान शिकवला, ज्या राजाच्या नावावरती तुमची आणि माझी आज पोट भरतात, त्या राजाला आपण धर्मवीर आहे का स्वराज्य रक्षक आहे या चौकटीमध्ये अडकून ठेवावं, या चौकटीमध्ये बांधून ठेवावं? ही या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी खंत आहे. मी राजकीय लोकांची नावं घेत नाही, मी कुठल्याही पक्षाला बांधील नाही, तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझा पक्ष एकच आहे, तो म्हणजे स्वराज्य. माझे मालक एकच आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. त्यामुळे कुणापुढे झुकायची मला गरज नाही. हाच प्रश्न परवा दिवशी कार्यक्रमाला गेल्यावरती मी वारंवार कार्यक्रम करायच्या अगोदर हा मुद्दा कायम खोडून टाकतो. हाच प्रश्न परवा दिवशी कार्यक्रमाला गेल्यावरती मला विचारला की दादा, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते? दादानो, माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण सांगितलं, तुम्हाला पटतंय का बघा, की बाबा संभाजीराजे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते? दादांनो, ज्या शेतकऱ्याला वाटलं या राजानं माझ्यासाठी काम केलंय, त्या शेतकऱ्यासाठी तो राजा कुळवाडी भूषण झाला. ज्या बहुजन समाजाला वाटलं या राजानं माझ्यासाठी काम केले, त्या बहुजन समाजासाठी तो राजा स्वराज्य रक्षक झाला. ज्या हिंदू धर्मातल्या लोकांना वाटलं की या राजानं माझा धर्म वाचवलाय, माझ्या देवळं वाचवलेत, त्या लोकांसाठी तो राजा धर्मवीर झाला. पण याही पेक्षा संभाजीराजे हे छत्रपती होते, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगात छत्रपतींपेक्षा कुठलंच मोठं पद नाही. त्यामुळे तरुणांनो, इथून पुढे जर तुम्हाला कोणी विचारलं की संभाजीराजे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते, छाती ठोकून सांगायचं संभाजीराजे छत्रपती होते, आणि परत मग धर्मवीर होते आणि स्वराज्य रक्षक होते. 385 वर्ष झाली शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. ज्या मातीमध्ये स्वराज्य उभा केलं ती माती म्हणजे महाराष्ट्राची माती. महाराष्ट्र, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, जिजाऊंच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र, सईचं कुंकवानं भरलेलं कपाळ म्हणजे महाराष्ट्र. अरे जगद्गुरु तुकोबारायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र. कायम गनिमांचा जंजाळ होता तो महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांचा सुवर्ण काळ म्हणजे महाराष्ट्र. कायम आठवणीतलं आभाळ म्हणजे महाराष्ट्र. कर्तृत्वाच्या सरीनं हिरवा झालेला रानमाळ म्हणजे महाराष्ट्र. अरे आमच्या सैनिकांचं बलिदान म्हणजे महाराष्ट्र, आणि तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र, तुमचा आमचा प्राण म्हणजे महाराष्ट्र. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. 14 वर्ष वनवास भोगल्यानंतर राम हे प्रभू श्री राम झाले, आणि राजपुत्र असून सुद्धा गोकुळामध्ये सर्वसामान्य गोपिकाप्रमाणे राहणारे कृष्ण हे भगवान श्रीकृष्ण झाले. म्हणजे ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो त्याच्याच वाट्याला भगवान पद प्राप्त होते. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. असाच एक संघर्षवीर, असाच एक संघर्ष योद्धा, ज्याचं 50 वर्षांचं आयुष्य फक्त आणि फक्त संघर्षानं भरलं होतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे या सह्याद्रीचा पुत्र,
तुमच्या माझ्या इथला मराठी मातीचा पुत्र, जिजाऊ मासाहेबांचा पुत्र. 50 वर्षाचं आयुष्य लाभलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि 32 वर्षांचं आयुष्य लाभलं छत्रपती संभाजी महाराजांना. पण जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जिवंतच राहतील. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. दादांनो, लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला आली, रोज मेली. त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासानं ठेवली नाही. तुमच्या आणि माझ्या पंजोबाचे नाव आपल्याला माहिती आहे का हो? तुमच्या आणि माझ्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे का हो? त्यांच्या खापर पंजोबाचं नाव आपल्याला माहिती आहे का हो? नाही माहिती. पण 350 वर्ष झाली इथल्या तरुण पोराला सांगावं लागत नाही शिवाजीराजे कोण होते. 350 वर्ष झाली इथल्या गावातल्या बारक्या पोराला सांगावं लागत नाही संभाजीराजे कोण होते. का आजही इथल्या तरुण पोराला त्याच्या मस्तकावरती शिवाजीराजे संभाजीराजे नाव गोंधूनच ते पोरग मातीमध्ये तयार होतं का? काय पराक्रम आहे या राजाचा, काय त्याग आहे, काय बलिदान आहे या मातीचं, या राजाचं. म्हणून मी नेहमी सांगत असतो की लाखो लोक रोज जन्माला येतात आणि रोज मरतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी लोक रोज जन्माला येऊन रोज मेली. त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा कधी इतिहासानं ठेवली नाही. पण असा एक राजा या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेला, ज्याच्या जगण्याची, ज्याच्या जन्मण्याची, नवे ज्याच्या मृत्यूची नोंद या महाराष्ट्राच्या इतिहासाला, जगाच्या इतिहासाला ठेवावी लागली. दादांनो, येणाऱ्या काळानं जर तुम्हाला विचारलं की बाबा हो तुम्ही कोणाच्या देशात नाराज, तर छातीत ठोकून सांगायचं जन्म मरणाला सुद्धा लाजवलं आणि आलेल्या मरणाला सुद्धा जगायला शिकवलं असे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीत आम्ही आलोय. हे आमचं सामर्थ्य आहे, हे आमचा त्याग आहे, हे आमचं बलिदान आहे, हे आमचं सौंदर्य आहे. अहो बघा ना, मी नेहमी सांगत असतो, प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की आपला आदर्श कोण आहे यावरती प्रचंड मत अवलंबून असतं. आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं, हे राज्य व्हावं येतो. वाहेगावची लोक मुके आहेत काय? हे राज्य व्हावं येतो. श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे कोण? श्री म्हणजे आई. आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन 12 ते 13 वर्षाचं पोरग, मिसरूड न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जातं, शपथ घेतं आणि वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ल्यावरती स्वराज्याचं पहिलं तोरण बांधतं. ते छत्रपती शिवाजी महाराज. संभाजी महाराजांचं एक वाक्य होतं, आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्हास आगस्त. म्हणजे काय हो? आबासाहेब म्हणजे कोण? या स्वराज्याचे छत्रपती, या स्वराज्याचा रणतांडव, या स्वराज्याचा अग्निदेव, या स्वराज्याचा छत्रपती साक्षात परमात्मा. आबासाहेबांचे संकल्पित म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणं मला आगस्त आहे. म्हणजे संभाजीराजांचा आदर्श कोण आहे? आपले वडील. मग आपल्या पोरांचा आज आदर्श कोण आहे? मध्यंतरी तो ताईनो पुष्पा नावाचा पिक्चर आला, हे चांगली चालणारे गडी सगळी लंगडं चालायला लागलं. आज आमच्या पोरांना विचारले की दादा तुमचा आदर्श कोण आहे? आमची पोरं सांगतात शाहरुख खान माझा आदर्श आहे. आज आमच्या पोरांना विचारलं दादा तुझा आदर्श कोण आहे? ते लगेच सांगतात सलमान खान माझा आदर्श आहे. असू द्या, तुमचा आदर्श जरूर असू द्या. जिम मध्ये 2 तास घाम गाळणारा शाहरुख खान दादानं तुमचा आदर्श जरूर असू द्या. काचेच्या त्या फ्रेम समोर फोटो काढणारा सलमान खान दादानं तुमचा आदर्श जरूर असू द्या. पण एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत 2 बैलांच्या पाठीमागं लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप दादानो आपला आदर्श असला पाहिजे. आपला बापच आपला आदर्श असला पाहिजे. ज्याच्या पाठीमाग बापाची कृपा असते ते पोरगा आयुष्यात ताटमानेनच फिरतं. ही बाप नावाची ताकद आहे. बाप आपला आदर्श असला पाहिजे. मी मध्यंतरी एका मित्राला विचारलं की बाबा विराट कोहलीचं कितवं शतक झालं? ते म्हणलं 100वा शतक झालं. दादांनो, कधीतरी शेतात गेल्यावरती आपल्या बापाच्या धावा मोजा. नक्कीच विराट कोहलीपेक्षा 1 शतक आपल्या बापाचं जास्त असेल. त्यामुळे आणि हल्ली म्हणजे पूर्वी महाराजांचं एक वाक्य होतं, मावळे काय म्हणायचे की महाराज तुम्ही सांगाल तसं घडेल. महाराज
तुम्ही म्हणला पूर्व दिशा तर पूर्व दिशा, महाराज तुम्ही म्हणला पश्चिम दिशा तर पश्चिम दिशा. महाराज तुमच्यासाठी काय पण आज आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणा लागली हो. म्हणजे आष्टीकडचा एक आमचा कवी आहे साहेब, तो फार म्हणतो की हल्ली आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणा लागली. काल परवा घरात आली की लगेच तिच्यासाठी म्हणतो तुमच्यासाठी काय पण. आणि लेका 10 वर्ष जपलंय तिचं काय रे. मग त्याच्यावरती तो कवी म्हणतो की बाप काढलास घराबाहेर, बाप काढलास घराबाहेर, दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. अरे लोकच पोटाला जन्माला यावं म्हणून हिनं किती केलते ना बस. इकडून तिकडून हिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला. अरे लहानपणी मित्रा, लहानपणी ही माय तुला शेतात न्यायची, लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास, तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास. आणि माईचं दूध संपलं ना लेका तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, रक्त पिऊन पोचलास लेका. त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, आता फक्त एक कर, दारातल्या माईला घरात तेवढं आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचं हे पिकलं पान. तू गोडधोड खा, तू गोडधोड खा, पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. आणि भाकर वाढताना लेका तुझी बायको आडवी आली तर तिला घराबाहेर काढ. अरे मित्रा, बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो, बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो. आणि यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू लेका तू आंधळा नाहीस, तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण. खरा मर्द असशील तर माय बापाचं दर्शन घेऊन म्हण, माय बाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. हे म्हणता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची भेट कुठं झाली माहितीये? या बाप लेकांची भेट झाली शेवटची पन्हाळ्यावरती. संभाजी महाराजांना बघितलं आणि महाराजांनी कडकडून मिठी मारली. महाराजांना माहिती नव्हतं भेट शेवटची ठरेल, पण आयुष्यातली ती भेट शेवटची ठरली. दादानो, बाप गेल्यावरती रडून उपयोग नाही. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा, मारा मिठी. आणि सांगा आयुष्यामध्ये पुढे मला काय करायचं आणि कोणासाठी करायचं आणि कोणासाठी जगायचं आहे हे बोलता आलं पाहिजे.